हाय मामाजी, कशा आहात तुम्ही? आय मीन दिस इज सच अ ग्रँड लक्झुरियस पार्टी. मला खूप छान वाटलं हे सगळं बघून. आय मीन खरंच किती छान अरेंजमेंट केली आहे तुम्ही. यू नो व्हॉट मामाजी, मी लहानपणापासूनच तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. म्हणजे एवढी तारीफ ऐकली ना मी तुमची की आई तर तुमची प्रशंसाच करत असते. म्हणजे मामाजींचं शिक्षण बघ, सक्सेस बघ, तुमची पोझिशन, तुमचं डेझिग्नेशन, तुमचा तो रुतबा, पूर्ण शहर तुम्हाला ओळखतं आणि तुमची ओळख गावापर्यंत पण आहे. क्या बात आहे मामाजी. कितीतरी वेळा मला असं वाटायचं की यार मामांसारखं काहीतरी मोठं केलं पाहिजे है ना. पण आज काहीतरी वेगळंच बघायला मिळालं. मामाजी तुम्ही एवढे शिकलात, एवढे श्रीमंत आहात, पण मनाची श्रीमंती कुठेतरी मागे राहिली है ना मामाजी. अहो मामा, आत्ताच मी ऐकलं की तुम्ही मामींबद्दल मामींसमोर आणि तुमच्या 4 पाहुण्यांसमोर काय म्हणालात. एवढी लाजिरवाणी गोष्ट वाटते का हो तुम्हाला ही गोष्ट की मामी कमी शिकलेल्या आहेत, तुमची मान खाली जाते याने. त्यांना राहण्याबद्दल स्टाईल नाहीये, त्यांना छान इंग्लिश बोलता येत नाही, ह्या गोष्टीचं तुम्हाला काहीच कौतुक नाही. ठीक आहे, पण एवढ्या वर्ष, आय थिंक गेले 15 वर्ष त्यांनी तुमच्याबरोबर संसार केला, तुमची 3 मुलं लहानाची मोठी केली, ह्याचं काहीच कौतुक नाही का हो. छे छे. पण मामा, अहो तुम्हाला तर आधीच माहिती असेल की मामी कमी शिकलेल्या आहेत, त्यांना इंग्लिश फाटफाट बोलता येत नाही, राहण्याचं काही पर्सनॅलिटी स्टाईल नाही, तरी तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं. सगळं माहित असताना जर तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं तर तुम्ही त्यांना एक्सेप्ट नाही केलं का मामा. आज 4 चौघात तुम्ही त्यांची मान खाली घातली, त्यांना नको ते बोललात. त्यांना रागायची, त्यांना राहायची वेळ, त्यांना सोय नाही, त्यांना नीट वावरता येत नाही, त्यांना नीट इंग्लिश बोलता येत नाही आणि 4 चौघात नेण्याच्या लायकीची नाही. स्वतःच्या बायकोबद्दल असं कोण बोलतं. तुम्हाला काय वाटतं 4 चौघात तुम्ही त्यांची मान खाली घातली. नाही मामा, तुम्ही स्वतःची मान खाली घातली. ती तुमची बायको आहे, तिने तुमची इज्जत ठेवली कारण तिने उलटून उत्तर दिलं नाही. पण यू नो व्हॉट मामा, हेच जर एखादी शिकलेली बाई असती ना तर तिने उलटून तुम्हाला चांगलंच उत्तर दिलं असतं आणि तुम्ही पण कधी हिंमत केली नसती तिला हे असं काही पण बोलायचं, आणि ते पण 4 चौघात. आजपर्यंत मला वाटायचं की मामा तुम्ही खरंच खूप मोठे आहात. तुम्ही मोठे असाल, तुमचा वाडा मोठा, तुमची श्रीमंती मोठी, तुमचं शिक्षण मोठं हो, पण तुमचं मन मात्र खूप छोटं. आणि एवढ्या छोट्या विचारांच्या माणसाबरोबर किंवा त्याच्या पार्टीत मला 2 क्षणही राहायची इच्छा नाहीये. त्यामुळे आय थिंक मी इथून निघालेलीच बरी. नाही मामा, राहू द्या, येते मी. कारण आज तुम्ही जे केलंय ना त्यासाठी मला माफी नका मागू. माफी मागा तुम्ही तुमच्या बायकोकडे जा.